आज पण गेट बंद आहे बरं का. गेटवर चाललो बघू आवाज येऊन गाडी उघडली. गेट उघडलं गाडी असेल तर गेट उघडणार नाही, कारण काल पण गेट उघडलं नव्हतं कोणी बरं का. दिलं बरं का गेट उघडून. जे तर गाडी नव्हती गेट बंद करून ठेवलं तेव्हा. चला जाऊ आपण आता कोपरगावकडे. मित्रांनो, येवल्याच्या गेटवरती आलो होतो. चांगलं की गेट उघडे बरं का, नाही तर मी तर टाइमपास झाला असता. आणि खऱ्या अर्थाने कसं तिथं स्टेशन जवळ आल्यामुळे ना हे रिकामं काय गेट बंद करून ठेवत नाही बरं का. टाइम टू टाइम मिळा म्हणजे गाडी गेली ती गेट ओपन करून ठेवणार. गाडी म्हणजे साईडनं लोकल गाडी येत असो अगर नसो, पण ते गेट उघड करायचं काम करून ठेवते लोक. तसे आपल्याकडं आपल्या गेटला ना गाडी गेली कोण दिसत नाही, येऊ अगर नाही येऊ गेट बंद करून टाकतात इकडं बरं का. ठीक आहे, चला तर 3:30 वाजले तर थोडंसं उशीर झाला आपल्याला. जाऊया पटकन कोपरगावकडे. मित्रांनो, आज आहे ना नेहमीप्रमाणे ट्रॅफिक काहीच नाही रोडला. नाही तर दररोज खूप ट्रॅफिक भेटते रोडला. तर आज आहे ना कुठं जास्त गाड्या दिसत. एखादी अर्धी गाडी आली येते, तर गाड्याच नाही रोडला बरं का. आता मला याच गावामध्ये आपलं रिलायन्सचं पेट्रोल पंपाजवळ 4 वाजले. आता 10-15 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. मित्रांनो, आपण पोहोचलो मंडीला. 4:15 झाले बरं का. 4:15ला 4:20 झाले आता. तर निलाव वगैरे झाला काकडीत. निघू आपण घराकडे. मंडी सकाळी खाली पूर्ण अजून कोणीच नाही. आपला माल आला बघा. चला आपला ना काकडी विकली गेली 500 रुपये कॅरीने. 4:45 झाले. तर निघू आता घराकडे आपण बरं का. पट्टी काय घेत नाही आपण. पट्टी तर रविवारी कलेक्ट करू. घराकडे तो आपल्याला ना बटाटे घ्यायचे ते, पण बटाटे काही शिल्लक नाही. जुन्या बटाटे काही आलेले नाही अजून. आणि थांबायला पण वेळ पण नाही आपल्याला. बघू रविवारी यायचं आपल्याला. रविवारी बघू त्यावेळेस. मग चला इथून जाऊ घराकडे आता. चला जाऊ घराकडे आता. 4:45 वाजले. 5:30-6:30 आपण घरी पोहोचून जाऊ. मित्रांनो, चला आलोय तर गाडीला पेट्रोल पण टाकून घेऊ बरं का. गाडी तसं पेट्रोल शिल्लक आहे, पण नको कमी पडायला. घरच्या गाडीत तेल नाही. रिलायन्सच्या पंपावरती आपण तेल टाकून नेहमी आपण सकाळचा पंप येतो, तर इथं तेल टाकून चहा वगैरे पिऊन घराकडे जाऊ. आता चहा पिऊ तर 14 अमृत तुल्याला मग घराकडे जाऊ आपण. चला सकाळी गरम चहा पिऊ 14 अमृत तुल्य. तर आता गाड्यांची ट्रॅफिक वाढत चालली बरं का. सकाळी चहा गरम चहा घेऊ आणि येवला मार्केट घरी जाऊ आपण. मित्रांनो, लय आठवून गेलो आता. सकाळी निवांत भेटू आता. झोपून घेऊ आता पण. मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली. गाईंना चाऱ्या कुट्टीची वैरण करून टाकल्यावर मित्रांनो आपल्याला ना आपण गणू व्हायचं ना. मागच्या वर्षी आपण एक ड्रिपचा बंडल आणला होता. तर त्याला आता बंडल पाहिजे. तो बंडल आणि कॉक आणले होते. तर आपण बंडल आणि कॉक नवे आणले त्याच्यासाठी. तर ते पोच करून देऊ त्याला आणि त्याला 1-2 वेळा पसरून देऊ, कारण त्याला त्याने अजून काही ड्रिपवर पसरवलेलं नाही. आणि तिकडे आल्यानंतर आपल्याला नाही का आता डोंगर लावायचे. तर डोंगराला मल्चिंग पण राहायचं आपल्याला लगेच. तर मग पटकन जाऊ ते एक बंडल देऊन टाकू त्याला आणि थोडंसं 5-10 मिनिटं मदत करू. आणि गेल्यानंतर मल्चिंग आतरू आपल्याला डोंगर लावायचे
कांदे कापायला बाहेर पण नाही, कांदे कापायला तर कांदे पण उचला लागते, मेळ उचला लागते. पटापट सारी कामं आवरू आपण आजची. गणूबाईचा ड्रिप देऊन आपण घरी आलो आहे. आता गायनं पाणी पाजू का आपल्या कांदे काढायला कापायला सुरुवात केली तर गायनं पाणी पाजायचं शिवाकडे जमेल दिलं तर पाणी घेऊन गायनं पाणी पाजून घेऊ. चला साऱ्या गायांना पाणी पाजून घेऊ आणि मग खालती कांदे कापते तर कॅरेट उचलला जाऊ आपण. चला गायींना पाणी पाजून झालं आहे. शिवाय मी आपण चालू खालती वावरात कांदे कापायला बाहेर आले आहेत. कांदे कापता येतात. काय झालं, काय करायचं तुला, यायचं बरं शिवाला यायचं वावरात तर चाल घेऊन चालू आपण. किती बाहेर आल्या वावरात कांदे कापायला त्या हिशोबाने आपण त्यांना म्हणजे कॅरेट उचलू लागू. कमी जर असतील तर मग त्यांचे ते उचलतील कॅरेट. आपल्याला मल्चिंग हातरायचं आहे, मल्चिंग हातरायला सुरुवात करू आपण. मग कांदे काढायला मित्रांनो ना कापायला जास्त काही 4च जणी, त्याच्यामुळे मग काही त्यांचे ते कॅरेट उचलून घेतील. आपण ना डोंगासाठी मल्चिंग हातरायचे, मल्चिंग हातरून घेऊ. शिवाला घरी घेऊन जाऊ कारण का शिवाय ते विहिरीला उड्या मारत बसतो रिकामा पैसे वाढा होते. तर आपण ना तर मल्चिंग हाताला सुरुवात करून देऊ तिकडं. चला मल्चिंग हातरायचं आहे. त्यापूर्वी ना मला बेड फोडून घ्यावं लागणार आहे कारण की बेड फोडल्याशिवाय मल्चिंग गोष्ट आपल्याला जात नाही. तर आपण केलं सुरुवात, आपण इथपर्यंत आलो फोडीत, पटापटा घेऊ फोडून. चला एका बेडचं मल्चिंग पसरून झालं. शुभम आल्यामुळं पटकन काम झालं का, दोघांकडे काय होत नाही. शुभमला बोलून घेतलं, तो आल्यामुळे पटापट हा मल्चिंग बोर्ड वरत आहे. शुभम मी मल्चिंग लावायचं काम करतो आहे. त्यासाठी 3 बेड आपले पटापट आवरून घेऊ. चला आपल्या 3 साऱ्या मल्चिंग पसरून झालं. आता पाणी जोडून ओलं करून घेऊ आणि नंतर मग कांदे डोंगळे लावायला सुरुवात करू बरं का. आता घरी जाऊ एकदा पाणी वगैरे घेऊ. मित्रांनो मल्चिंग पसरून आलं केल्यानंतर थोडंसं पाणी वगैरे पिलो आराम केला बरं का. आता ना अक्कान ते खालती कांदे कापायचं काम दिलं अक्कान त्यांचं, तर जाऊन त्यांना मदत करू कांदे कापायला बरं का. आपण मित्रांनो उन्हात खूप कडक पडलं आहे आणि आपले पप्पू त्यांनी कांद्याची लागण केली. त्यांची आता लाईट 9 दिवसभर त्यांनी आपलं सोलर चालू केलं. त्याने सोलरचं पाणी भरता येते. आपल्या मक्काला पण खात सोडायची कारण मक्का चांगल्या प्रकारे मोठी झाली आणि आता कणस फेकायला सुरुवात करेल, कणस निघायला सुरुवात होईल. त्या अनुषंगाने ना तर कणस मोठे होण्यासाठी एक स्प्रे घेऊन येऊ, म्हणजे एक लिक्विडचा खालून स्प्रे घेऊन येऊ. काय स्प्रे आणतो देव दाखवलं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी. पण 1-2 दिवसामध्ये किंवा सोमवारच्या दिवसाची लाईट राहील त्या लाईटीमध्ये आपण ती खात सोडून घेऊ आपण. चला खालती वावरात जाऊ एकदा आणि आपण कांदे कापायला सुरुवात करू. झाली बरं का, सूर्य आता मावळ तिकडं चालला आहे ना. अंदर सुरू लागते मित्रांनो. मक्काला तुरे फेकायला लागले खादाण्याची. तर रात्रभर आता मोटर चालू करून नाही का, रात्रीची लाईट आहे त्या हिशोबाने मक्का पूर्णपणे ओलं होऊन जाईल आणि सकाळी पटकन 2 टाके खात सोडून जाऊ मक्काला, जेणेकरून बिट्या फेकायला जो बिट्याच्या मोठ्या बिट्याचा जो होतं इथं निघता बाहेर निघता ते थोड्याशा लांब निघतील आणि थोडंसं ॲव्हरेज आपल्याला फरक पडेल. त्या हिशोबाने खादायला आपल्याला अंदर सुलायचं, घरी जाऊ फ्रीज शो आणि मग अंदर सुरला निघू. गाडी घेऊ, अंदर सुरला जाऊ आणि मक्कासाठी खात घेऊन यावर कापू मित्रांनो. त्याला मित्रांनो संध्याकाळचा अंधार पडायला लागलाय आणि आपण निघालो अंधार फुलला. आता थंडीचं तुफान असते बरं का. स्वेटर काय घातलं नाही, येताना अवकाळत व्हायचं कारण आता एवढं गार लागतं ना, येता वेळेस तू गार लागणार आहे. त्या हिशोबाने आता पटकन जाऊ आणि पटकन आपल्याला मक्कासाठी खात घ्यायची. तर ती खात घेऊ. अजून बाकी 1-2 छोटे काम आहे ते कामं आठवू आणि लवकर घराकडे येण्याचा प्रयत्न करू कारण का जसं जसं अंधार पडेल तशी थंडी वाढायला सुरुवात होईल. त्या हिशोबाने ना लवकर जाऊन लवकर येण्याचा आपण प्रयत्न करू. मित्रांनो साऱ्या सामानाची खरेदी झाली आपली बरं का. औषधं वगैरे घेतले, थोडं बाकीचं सामान ते घेतलं. आज गुरुवार असल्यामुळे ना गर्दी खूप आहे अंदर बरं का. बाजार होतो गुरुवारचा त्यामुळं गर्दी जास्त आहे. ठीक आहे चला सारं सामान घेतलं. अंधार पडायला लागलं, अंधार पडायला नाही पण अंधार पडलाच आहे. सारं आता घराकडे जाऊ आपण.